नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मंडळी, अश्विन मासची शरद पौर्णिमा 2025 कधी आहे, कधी सुरू होणार आहे आणि कधी समाप्त होणार आहे, चंद्रोदय कधी आहे, पूजाविधी कशी करायची, आपण संपूर्ण माहिती आज बघणार आहोत. अश्विन मासची पौर्णिमा विषयी आपण आज माहिती बघणार आहोत. अश्विन मासच्या पौर्णिमा तिथीला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात. असे म्हणतात की अशी धार्मिक मान्यता आहे की संपूर्ण वर्षातील ही पौर्णिमा सर्वात महत्वाची असते. शास्त्रानुसार चंद्रमामध्ये 16 कला घेऊन येत असते. पौर्णिमेला चंद्र चांदण्या अमृतमय होतात आणि त्यांच्यामधील जे काही दिव्य औषध आले गुण असतात ते समाविष्ट असतात. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला चंद्रमा पृथ्वीवर सर्वात जवळ असतो आणि अशी मान्यता आहे की रात्रीच्या वेळेस आपण जे काही दूध दाखवतो चंद्राला, त्याच्यामध्ये अमृतासारखे गुण हे समाविष्ट होत असतात. कारण चंद्रमा या दिवशी अमृतमय 16 कलांनी युक्त असतो आणि जो भक्त पौर्णिमेच्या दिवशी रात्री म्हणजेच शरद पौर्णिमेच्या दिवशी खीर किंवा दूध हे चंद्रमाच्या उजेडात ठेवतात. पौर्णिमेच्या दिवशी रात्रभर ते दूध किंवा खीर झाकून हे रात्रभर चंद्रमाच्या उजेडामध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी ते ग्रहण करतात. ते काही आजार असेल त्याच्यापासून मुक्तता मिळते. तसेच कुणी चिंतित असेल, कुणी आर्थिक रूपामध्ये चिंतित असेल किंवा खूप दिवसापासून आजारपणाचा वैताग आला असेल आणि ते आजारपण जातच नसेल, तर अशा वेळेस चंद्रमाच्या प्रकाशामध्ये तुम्ही जर का थोडा वेळ बसलात, चंद्रमाला बघत बसलात, चंद्राच्या ध्यान करत राहिलात, चंद्राचा मंत्र जप तुम्ही करता, तर फक्त एवढे केल्याने सर्व काही टेन्शन तुमचे हे समाप्त होण्यास यश मिळते. तसेच आपल्याला एखादा मार्ग भेटतो. तर ही खूप रात्र महत्वाची असते. अशी ही कोजागिरी पौर्णिमा महत्वाची आहे आणि काही भक्त हे वर्षभर या पौर्णिमेची वाट बघत असतात. कारण चंद्रमाच्या अमृतमय प्रकाशात त्यांना बसायचे असते का. व शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला विशेष करून लक्ष्मी आई आणि भगवान विष्णूची ही पूजा करतात. पौर्णिमेला लक्ष्मी मातेची नामजप स्मरण करतात. तसेच भगवान विष्णूचे देखील नामजप स्मरण करतात. अशी मान्यता आहे की लक्ष्मी माता गरुडावर बसून या रात्री सगळीकडे वावरत असते आणि आपल्या भक्तांच्या घरामध्ये बघत असते की कोण भक्त एवढ्या रात्री म्हणजे पौर्णिमेच्या रात्री जागरण करत आहे, सेवा करत आहे, कोण लक्ष्मी मातेचे नामजप स्मरण करत आहे आणि त्यांची पूजा करत आहे. या सर्व लक्ष्मी माता बघत असते अशी मान्यता आहे. जे भक्त कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी मातेचे नामजप स्मरण करतात, तसेच भगवान विष्णूची पूजा अर्चा करतात, लक्ष्मी माता त्यांच्या घरात स्थायी रूपात वास करत असते. त्यांच्यासाठी कोजिगिरा पौर्णिमा ही रात्री विशेष मध्ये असते. भक्त हे जे पूजा करत असतात, जागरण करत असतात, असे हे भक्त लक्ष्मी मातेचे नामजप म्हणून माते लक्ष्मीला प्रसन्न करत असतात. तर आता बघूया 2025 मध्ये कोजागिरी पौर्णिमा कधी आहे. तर बघा, अश्विन मासची पौर्णिमा तिथी सुरू होत आहे 6 ऑक्टोबर 2025 ला दुपारी 12:23 आणि पौर्णिमा तिथी ही समाप्त होत आहे दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबर 2025 ला सकाळी 9:16. पौर्णिमा तिथीला चंद्राला खूप महत्व असते. म्हणजे चंद्रमयचा पौर्णिमा तिथी ही त्याच दिवशी पौर्णिमा साजरी करायची असते. तर अशा वेळेस 6 ऑक्टोबरला 2025ला वार सोमवारच्या दिवशी शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा ही साजरी करायची आहे. भक्त हे पौर्णिमेचा उपवास पकडत असतात. तर 6 ऑक्टोबर 2025ला तुम्हाला पौर्णिमेचा उपवास पकडायचा आहे. तुम्हाला दान ब्रह्ममुहूर्ताच्या अनुसार करतात. अशा वेळेस तुम्ही 7 ऑक्टोबरला तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी दान हे करू शकता. 6 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा ही साजरी करायची आहे. तर 6 ऑक्टोबरला सूर्योदय हा सकाळी 6:16 होईल आणि सूर्यास्त हा संध्याकाळी 6 वाजता होईल. ब्रह्ममुहूर्तावर काही जण जप तप करतात. तर ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:30 पासून ते सकाळी 5:30 राहील. अभिजित मुहूर्तावर देखील काही जण हे पूजा करतात, नामजप स्मरण करतात. तर अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:51 सुरू होईल आणि दुपारी 12:38 राहील. पौर्णिमेला चंद्रोदय काल हा खूप महत्त्वाचा असतो. कारण चंद्रमेच्या दर्शन केल्याशिवाय तुम्हाला उपवास सोडू शकत नाही. तुम्ही जर का पौर्णिमेचा उपवास करत असाल तर या दिवशी चंद्रोदयाची वेळ ही संध्याकाळी 5:27 असेल. तो 6 ऑक्टोबर 2025ला सोमवारच्या दिवशी तुम्ही जी काही पूजा करणार आहात, उपवास करणार आहात, त्या दिवशी पौर्णिमा आहे. तर आणि 7 ऑक्टोबरला 2025ला तुम्ही हे दान धर्म करायचे आहे. आता
पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकून तुम्हाला सकाळी पाण्यामध्ये दूध आणि हळद टाकून अंघोळ करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर स्वच्छ कपडे घाला, भगवान सूर्यांना जल अर्पित करा म्हणजेच अर्घ्य द्या. त्यानंतर लक्ष्मीनारायण म्हणजेच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची तुम्ही दोघांची एकत्र पूजा करावी, त्यांची आराधना करावी. आजच्या दिवशी भगवान सत्यनारायणची देखील पूजा करतात. या दिवशी तुम्ही भगवान सत्यनारायणची देखील कथा करू शकता. तुम्ही शिव मंदिरात जाऊन भगवान शंकरांच्या पिंडीवर पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करा. कोणत्याही प्रकारचे संकट, अडचणीपासून तुम्हाला मुक्ती भेटेल, मार्ग भेटेल. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याच्या वेळेस तुम्ही त्यांना कमळाचे फूल हे अर्पण करा. त्यांना माता लक्ष्मीची ही विशेष करून कृपा प्राप्त होते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री विशेष असते. या दिवशी रात्रीचे काही जण जागरण करतात. तुम्ही टेरेसवर किंवा तुमच्या अंगणात जागरण करून तुम्हाला चंद्राच्या खाली तुम्हाला दूध किंवा खिरीचा नैवेद्य हा चंद्रमाला अर्पण करायचा असतो आणि रात्रभर हा चंद्राच्या उजेडाखाली ठेवायचा असतो. कारण त्याचे अमृतमय असे प्रवाह ते चंद्राचे जे असतात ते दुधामध्ये उतरतात आणि ते नंतर तुम्ही सकाळी ग्रहण करायचे असते. तुम्ही पौर्णिमा ही 6 ऑक्टोबरला साजरी करायची असते. कारण पौर्णिमा ही रात्री 6 ऑक्टोबरला पूर्ण रात्र असेल आणि 7 ऑक्टोबरला तुम्ही दानधर्म करायचे आहे. कारण 7 ऑक्टोबरला तुम्हाला रात्रीची पौर्णिमा भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही जे काही दूध ठेवणार असाल, खीर ठेवणार असाल, त्याच्यावर मलमलचा कपडा तुम्ही बांधायचा आहे आणि त्याचे चंद्रमाचे जे काही किरण आहे ते त्याच्यामध्ये उतरल्यामुळे आणि नंतर ते ग्रहण केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे काही नवीन असे चांगले गुण हे निर्माण होत असतात आणि त्याचा चंद्र आपल्या आपल्या राशीतील ग्रह देखील हा मजबूत होत असतो. त्यामुळे तुम्ही या दिवशी नक्की हा उपाय करावा. 6 ऑक्टोबरला तुम्ही रात्रीच्या वेळेस तुम्ही दूध किंवा खीर हे अर्पण करायचे आहे. चंद्रमाला अर्घ्य द्यायचा आहे. 6 ऑक्टोबरला पौर्णिमा ही रात्रीची आहे. त्यामुळे तुम्ही 6 ऑक्टोबरला च पौर्णिमेचा उपवास पकडायचा आहे आणि 6 ऑक्टोबरला तुम्ही रात्री दूध हे चंद्राच्या उजेडाखाली ठेवायचे आहे. चंद्राला दर तुम्ही अर्घ्य द्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे चंद्राची पूजा देखील करायची आहे. त्याच्यामुळे देखील तुमचा चंद्रग्रह हा मजबूत होतो आणि तुमचे नशीब हे बदलायला वेळ लागणार नाही. अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमा ही तुम्ही साजरी करावी. तर मंडळी अशी ही साधी सोपी माहिती तुम्हाला पुरवायची होती. तर मंडळी आजचा व्हिडिओ इथे संपवते. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.